जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उड्डाणपूल भूसंपादन प्रक्रिया आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी 2 उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। यात सेक्शन 1 जुना पुणे नाका ते पत्रकार चौक 5.45 किलोमीटर आणि सेक्शन 2 जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला 5 किलोमीटर या मार्गांचा समावेश आहे। या दोन्ही उड्डाणपुलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जागेचं तसंच खाजगी जागेचं भूसंपादन करण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण होण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आढावा बैठक घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उड्डाणपूल भूसंपादन प्रक्रिया आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सीमा होळकर, भूसंपादन अधिकारी प्रदीप बास्तेवाड, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार, महेश एमुल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क, दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वस्त्रोद्योग विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे। त्याप्रमाणेच इतर विभागांचंही ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावं। भूसंपादन आणि राष्ट्रीय महामार्ग यांनी त्या अनुषंगानं पाठपुरावा करावा असंही त्यांनी सूचित केलं। यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी या उड्डाणपुलासाठी 10.51 हेक्टर जागा भूसंपादित करण्यात येणार असून 3.31 हेक्टर जागा ही खाजगी मालकीची असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य शासनाच्या दूध संकलन केंद्राच्या 2 मालमत्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग 2, वस्त्रोद्योग 2, वीज महावितरण कंपनीच्या 4, सोलापूर शहर पोलीस आयुक्त 1, पोलीस अधीक्षक 1, शासकीय मेडिकल कॉलेज 1, सोलापूर महापालिका 8 या मालमत्तांचा समावेश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत 2 महत्त्वाचे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत। महाराष्ट्र शासनानं नगरोत्थान योजनेतून 299 कोटींची मंजुरी दिली असून शासन हिस्सा 70% तर महापालिका हिस्सा 30% असा वित्तीय आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे। विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या सुधारित आराखड्यानुसार भूसंपादनाचा खर्च 145 कोटी 11 लाख रुपये इतका आहे।